आणि आखाड्यातल्या या युद्धाचा फटका मुंबई महापालिका मुख्यालय आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कॅन्टीनलाही बसला। मुंबई पोलीस कॅन्टीनच्या मेन्यू कार्डला कात्री लावण्यात आली आहे। सध्या कॅन्टीनमध्ये केवळ वरण भाताची सोय उपलब्ध आहे। मुंबई महापालिका मुख्यालयाचं कॅन्टीन तर बंद झालं। अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा भाजीपाला व्यवसायालाही बसू लागलाय। युद्धाच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेनासा झाल्यानं नवी मुंबई आणि पनवेलमध्ये त्या सिलेंडरचा वापर होणारी 800 ते 1000 हॉटेल्स येत्या 2-3 दिवसात बंद पडण्याची शक्यता आहे। गॅस सिलेंडर अभावी स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न त्या हॉटेलच्या मालकांसमोर निर्माण झालाय। त्यामुळे हॉटेल मालकांनी भाजीपाल्याची खरेदी कमी केली आहे आणि त्यामुळेच एपीएमसी मार्केटमध्ये आलेल्या भाजीपाल्याच्या विक्रीत घट झाली आहे। परिणामी भाजीपाल्याचे दर कोसळल्याचं दिसून येते। आवक वाढल्यामुळे आणि जो निर्यात होणारा शेतमाल होता तो थांबल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे आणि या युद्धाचा फटका आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। या ठिकाणी येणारा माल त्याला आवक आहे त्याप्रमाणे ग्राहक नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतमालावर होत आहे आणि शेतकऱ्यावर होत आहे। सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाही, त्यामुळं हॉटेल व्यावसायिक हळूहळू त्यांचे हॉटेल बंद ठेवण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहे। हॉटेल बंद होत असल्यामुळं इथे खरेदीला भाजीपाला घ्यायला ग्राहक नाही आहे। ज्यावेळेला डिझेल पेट्रोलची अधिक टंचाई भासेल, ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट जे आहेत भाजीपाला वाहतुकीचे त्यांना डिझेल पेट्रोल मिळणार नाही, तेव्हा भाजीपाला मुंबई शहरामध्ये येणं कमी होईल। त्यावेळेला साहजिकच भाजीपाल्याचे दर वाढलेले असतील। आपण पाहतोय सगळ्या बातम्या की अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा हा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम